वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। कोल्हापूरमध्ये 7 किलो गांजासह इसम गजाआड। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यात अवैध अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात कठोर कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कामगिरी केली आहे। मनोरा हॉटेल सुधारानगर येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एका इसमाला रंगेहात पकडून 7 किलो 89 ग्रॅम गांजा, स्प्लेंडर मोटरसायकल आणि रोख रक्कम असा एकूण 2,17,725 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली। पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून सूरज सुभाष चव्हाण वय 24 राहणार राजारामपुरी कोल्हापूर याला मोटरसायकलसह ताब्यात घेतले। त्याच्याकडील प्लास्टिक पोत्याची झडती घेतली असता 7 किलो 89 ग्रॅम गांजा, किंमत 1,77,225, 40,000 रुपये किमतीची स्प्लेंडर मोटरसायकल आणि 500 रुपये रोख असा मुद्देमाल सापडला। राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर पोलिसांकडून अवैध अंमली पदार्थ विक्री विरोधात कठोर कारवाई सुरू असून पुढील तपास सुरू आहे।